सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांना आवश्यक असलेल्या विविध ना हरकत प्रमाणपत्रांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नार्थकोट प्रशाला येथे सुरू असलेल्या या कक्षामध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 230 अर्ज दाखल झाल्याची माहिती महापालिकेने दिली. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेसाठी मालमत्ता कराची ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या नावावर गाळा असल्यास त्यासाठी स्वतंत्र NOC घेणे आवश्यक असून खुली जागा असल्यास संबंधित मिळकतीबाबतही महापालिकेच्या संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उमेदवार कोणताही व्यवसाय करत असल्यास त्या व्यवसायाचा परवाना वैध असल्याचे कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवार महानगरपालिकेचा मक्तेदार आहे किंवा नाही याबाबतचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात सादर करणेही बंधनकारक आहे. या सर्व माहितीबाबत उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र अनिवार्यपणे सादर करावे लागणार असून त्यामधील माहिती सत्य व अचूक असल्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराचीच राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 21 डिसेंबरपासून नाथकोट प्रशाला येथे कार्यालयीन वेळेत हा एक खिडकी कक्ष सुरू असून अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी वेळेआधीच सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज एक खिडकी कक्षामध्ये सादर करावेत, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच मिळकत करासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने काढून ते अर्जासोबत जोडावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.